रणांगणाचे नियम तसे बघायला गेलं तर अगदी ठरलेले असतात. समोरून चालून येणारा शत्रू असतो, हातातली काही विशिष्ट शस्त्रे असतात. हो, आणि मुख्य म्हणजे दिवसाच्या उजेडात लढाई होते. अगदी बरोबर. दिवसाच्या प्रकाशात लढाई आणि आखून दिलेली एक विशिष्ट रणनीती. युद्धाचा इतिहास वाचताना नेहमी हेच चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पण अशी कल्पना करूया की युद्धभूमीवर समोरून माणसांचं सैन्य चालून आलेलंच नाही. म्हणजे शस्त्रांचा झणझणाट नाही की तोफांचा आवाज नाही. हो ना. त्याऐवजी साक्षात निसर्ग, जंगलातील हिंस्र श्वापदे आणि अरण्यात जर एखादं सैन्य बनून अंगावर चालून आलं तर काय होईल? बापरे, नुसत्या कल्पनेनीच अंगावर काटा येतो. खरंय. आणि ऐतिहासिक नोंदींमध्ये एक असाच प्रसंग दडलेला आहे जिथे युद्धाचे सगळे नियम एका रात्रीत मातीमोल झाले. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा मुख्य स्रोत आहे एका अत्यंत दुर्मिळ अशा पुस्तकाचे पान, ज्यावर बाजिंद्रे 59 असा उल्लेख आहे. नक्कीच. आणि हा प्रसंग म्हणजे केवळ एका युद्धाची नोंद नाहीये बरं का, तर ती मानवी अहंकार आणि निसर्गाची अफाट ताकद यांच्यातील एका अत्यंत विदारक संघर्षाची कथा आहे. हो, कारण आपण ज्या फौजेबद्दल बोलतोय ती काही साधीसुधी फौज नव्हती. अगदी बरोबर. ज्या मोगल फौजेचा आपण इथे विचार करतोय ती त्या काळातली जगातील सर्वात शिस्तबद्ध, शस्त्रास्त्रांनी सज्ज आणि युद्धतंत्रात पारंगत असलेली सेना होती. पण त्या विशिष्ट रात्री त्यांचं सगळं युद्ध कौशल्य, त्यांची सगळी शस्त्र अगदी कुचकामी ठरली. कारण त्यांचा सामना एखाद्या दुसऱ्या राजाच्या सैन्याशी नव्हताच. हो, त्यांचा सामना अशा एका अदृश्य आणि अनपेक्षित शत्रूशी होता ज्याच्याविरुद्ध लढण्याचं कोणतंही प्रशिक्षण त्यांना कधीच मिळालं नव्हतं. आणि या संपूर्ण घटनेची सुरुवात होते ती मोगल सरदार हुसेन खान याची लेक नूरजहां याच्या दृष्टिकोनातून. आता इथे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की नूरजहां ही कुणी सर्वसामान्य स्त्री नाहीये. तिला तिच्या वडिलांनी एका मुलासारखं वाढवलं आहे. ती युद्धकला शिकलेली आहे आणि ती प्रत्यक्ष मोहिमेत युद्धभूमीवर सामील सुद्धा आहे. हो ना. पण आदल्या रात्री जो प्रकार घडला त्याने या धाडसी स्त्रीलाही प्रचंड मानसिक धक्का बसला. आपला स्रोत सांगतो की दिवसा अत्यंत शांत, हिरवेगार आणि सुंदर दिसणारं ते जंगल रात्रीच्या अंधारात किती महाभयानक आणि क्रूर असू शकतं त्याचा जिवंत थरार मोगलांच्या सैन्याने त्या रात्री अनुभवला. अगदी. म्हणजे हे जंगल एका सुंदर पण जीवघेण्या सापळ्यासारखंच होतं. कसं आहे माहितीये का, निसर्गाचा हा एक खूप मोठा विरोधाभास आहे. दिवसा जे जंगल आश्रय देतं तेच जंगल रात्री मृत्यूचा सापळा बनू शकतं. जेव्हा मोगल सैन्याने तेथे तळ ठोकला असेल तेव्हा त्यांना नक्कीच वाटलं असेल की आपण एका सुरक्षित ठिकाणी आहोत. हो, कारण त्यांच्याकडे एवढी मोठी फौज होती. पण रात्रीच्या अंधारात जेव्हा तो हल्ला सुरू झाला तेव्हा तो केवळ एका दिशेने झालेला हल्ला नव्हता, तो सर्वव्यापी होता. तो हल्ला म्हणजे त्या हल्ल्याचं वर्णन वाचतानाच माझ्या अंगावर शहारे येत होते. त्यात लिहिलंय की राक्षसी आकाराच्या हत्तींनी आपल्या सोंडेने शूर सैनिकांना उचलून अक्षरशः कपडे धुण्यासारखे जमिनीवर आपटले. बापरे. वाघ आणि सिंहांनी तंबूमध्ये घुसून या वीरांचा नरडीचा घोट घेतला. अजगरांनी विळखा घालून सैनिकांच्या हाडांचा चुरा केला. अस्वलांनी आपल्या तीक्ष्ण नखांनी त्यांची छाती फाडली. आणि हे फक्त मोठे प्राणीच नव्हते बरं का. हो, जमिनीवरून चालणारे साप, विंचू आणि असंख्य विषारी कीटकांनी तर कित्येक जणांची झोपेतच शिकार केली. भयानक आहे हे सगळं. भयानकच आहे. पण इथे मला एक शंका उपस्थित करावीशी वाटते. बोला ना. म्हणजे हे सगळं वर्णन ऐकायला खूप थरारक वाटतं, पण मोगल सेना ही आशियातील अत्यंत बलाढ्य सेना होती. त्यांच्याकडे तोफा होत्या, बंदुका होत्या, भाले होते आणि प्रशिक्षक घोडेस्वार सुद्धा होते. मग केवळ जंगली प्राण्यांच्या हल्ल्याने अशी शिस्तबद्ध फौज एका रात्रीत कशी काय कोलमडून पडू शकते? त्यांनी एकत्र येऊन संघटित प्रतिकार का नाही केला? हा अत्यंत रास्त आणि खूप महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. याचं उत्तर आपल्याला युद्धाच्या आणि मानवी मानसशास्त्राच्या मुळात जाऊन शोधावं लागेल. म्हणजे कसं? हे बघा, हे एखाद्या बुद्धिबळाच्या पाठासारखं नाहीये. बुद्धिबळात तुम्हाला माहिती असतं की समोरचा घोडा किंवा हत्ती कसा चालणार आहे आणि त्याला कसं मारायचं. हो, नियम ठरलेले असतात. अगदी. जेव्हा एखादं सैन्य दुसऱ्या सैन्याशी लढतं तेव्हा तिथे एक विशिष्ट रचना असते. शिपाई रांगेत उभे राहतात, तोफा एका दिशेने रोखलेले असतात. पण जेव्हा अचानक अंधार पडतो आणि जंगलाच्या चारी बाजूनी, झाडांच्या फांद्यांवरून, जमिनी खालून आणि तंबूच्या मागून एकाच वेळी हिंस्र प्राणी चालून येतात, तेव्हा ती कोणतीही शिस्तबद्ध रचना अस्तित्वात राहतच नाही. अगदी बरोबर. म्हणजे सैनिकांना हेच समजत नसेल की नेमका हल्ला कुठून होतोय. तोफांना एक निश्चित लक्ष लागतं
आता अंधारात वेगाने पळणाऱ्या वाघावर किंवा पायात घुसलेल्या सापावर तोफ कशी टाकणार? शक्यच नाहीये. बंदुकीत दारू भरण्यासाठी वेळ लागतो आणि तेवढ्या वेळात एखादं अस्वल समोर उभं ठाकलेलं असतं. अरे बापरे. आणि यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे घबराट. जेव्हा तुमच्याच छावणीतील घोडे आणि हत्ती प्राण्यांच्या डरकाळीने बिथरतात तेव्हा ते स्वतःच्याच सैनिकांना तोडवायला सुरुवात करतात. म्हणजे स्वतःच स्वतःचे शत्रू बनतात. हो ना. अशावेळी माणसाचा मेंदू विचार करणं थांबवतो आणि केवळ जीव वाचवण्याची आदिम प्रवृत्ती जागी होते. याला आपण अत्यंत उच्च दर्जाचं मनोधैर्य खच्चीकरण म्हणू शकतो. म्हणजे हे एक प्रकारचं मानसिक युद्धतंत्रच झालं. हो, जिथे शत्रूला मारण्यापेक्षा त्याला भीतीने वेडे करणं जास्त प्रभावी ठरतं. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे शारीरिक युद्ध सुरू होण्याआधीच इथे मानसिक युद्ध संपलेलं होतं. अगदी खरंय. आणि इथेच या कथानकात एक अत्यंत नाट्यमय आणि गूढ वळण येतं. इतकी भयानक अराजकता, चहूबाजूंनी होणारा मृत्यूचा नंगा नाच आणि अचानक एका क्षणात सगळं शांत होतं. एकदम शांत. हो, हत्ती, वाघ, सिंहांपासून ते अगदी जमिनीवरच्या सापांपर्यंत सर्व क्रूर जनावरे केवळ एका आज्ञेनं माघारी फिरतात. आणि ज्याची ती आज्ञा मानतात तो व्यक्ती अंधारातून समोर येतो. तो म्हणजे बाजी. हो, आणि इथेच या कथेचा केंद्रबिंदू हिंसेकडून पूर्णपणे मानवी संबंधांकडे वळतो. अगदी. आणि नूरजहां स्वतः तिथे धीर होऊन विचार करतेय की तो बाजी काय प्रकार असेल. ती स्वतः इतर विखुरलेल्या आणि भयभीत झालेल्या सैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न करत असते. पण जेव्हा बाजी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर उभा राहतो तेव्हा त्याला पाहताच नूरजहांचे सैनिक भीतीने पळून जातात. आता इथे पुन्हा माझ्या मनात एक विचार येतोय. कोणता? आजच्या आधुनिक काळात आपल्याला माहितीये की काही लोक प्राण्यांच्या सवयींचा अभ्यास करून त्यांना हाताळतात, ज्यांना आपण ॲनिमल विस्परर म्हणतो. हो, बरोबर. पण त्या काळात युद्धाच्या मैदानावर हजारो सैनिकांच्या समोर असं काही घडणं हे त्या सामान्य सैनिकांना जादू किंवा अमानवीय शक्तीचा प्रकोप वाटणं पूर्णपणे स्वाभाविक नाही का? अगदी स्वाभाविक आहे. मग तो खरंच त्यांना नियंत्रित करत होता की ती एक अत्यंत हुशारीने निर्माण केलेली भीती होती? यावर आपण नक्कीच 2 दृष्टिकोनातून विचार करू शकतो. पहिला म्हणजे एखाद्या व्यक्तीला जंगलाची आणि तिथल्या प्राण्यांची इतकी सखोल जाण असणं की तो त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा वापर करून घेऊ शकतो. बरोबर. पण याहीपेक्षा महत्वाचा आहे तो दुसरा दृष्टिकोन. तो कोणता? तो म्हणजे शत्रूच्या मनात स्वतःबद्दल एक अतिमानवी किंवा दैवी प्रतिमा निर्माण करणं. ज्या सैनिकांनी आयुष्यभर फक्त माणसांच्या तलवारी पाहिल्या आहेत त्यांच्यासाठी एका माणसाच्या इशाऱ्यावर वाघ आणि हत्ती माघारी फिरणे ही कोणतीही युद्धनीती नसून तो साक्षात मृत्यूचा देव समोर उभा असल्याचा भास असतो. अगदी बरोबर. सैनिकांना वाटलं असणार की जो माणूस जंगलातील जनावरांवर हुकूमत गाजवू शकतो त्याच्यासमोर आपली शस्त्रे काय कामाची. खरंय. बाजीने मोगल सैनिकांच्या मनात अशी एक अढळ दहशत निर्माण केली जी कोणत्याही तलवारीच्या घावापेक्षा अत्यंत खोल होती. हे ऐकतानाच थरार जाणवतोय. पण पुढे जे घडतं ना ते या सगळ्या भयानक पार्श्वभूमीवर इतकं अनपेक्षित आहे की या प्रसंगाची खोली आणखी वाढते. काय होतं पुढे? जो माणूस आत्तापर्यंत रणांगणावर मृत्यूचे तांडव घडवून आणत होता, ज्याच्या केवळ दर्शनाने शूर सैनिक पळून जात होते, तोच शत्रूच्या छावणीत येतो. बरोबर. आणि तिथे उभ्या असलेल्या नूरजहांशी जेव्हा तो संवाद साधतो तेव्हा वातावरणात अचानक कमालीचा बदल होतो. बाजी समोर येताच नूरजहानने अत्यंत सावधपणे आपली ओढणी सावरली. हा स्रोत सांगतो तसा हा एक अगदी छोटासा तपशील आहे, पण यात खूप मोठा अर्थ दडलेला दिसतो मला. होय, ही एक अतिशय सूक्ष्म पण अत्यंत महत्वाची कृती आहे बरं का. कसं काय? रणांगणावर चारीही बाजूना मृत्यूचा सडा पडलेला असताना ओढणी सावरणे हे केवळ स्वतःला व्यवस्थित करण्याचं लक्षण नाही, ती एक अदृश्य सीमारेषेची किंवा स्वतःच्या सन्मानाची सुरुवात आहे. म्हणजे स्वतःचं अस्तित्व जपणं. अगदी. नूरजहां स्वतःला एका योद्ध्याच्या भूमिकेतून सावरत असतानाच एका स्त्रीच्या भूमिकेतही स्वतःचं अस्तित्व आणि आपला सन्मान जपत आहे. हो. ती न घाबरता त्याच्यासमोर उभी आहे, हेच तिचे सर्वात मोठे मानसिक सामर्थ्य आहे. आणि यावर बाजीची प्रतिक्रिया तर त्याहून थक्क करणारी आहे. तो तिच्याकडे पाहतो आणि चक्क हिंदीत तिला दाद देतो. अरे वाह. तो म्हणतो, आप औरत होकर इतनी अच्छी तलवार चलाती है, ये देखकर हम बहुत खुश हुए. क्या बात है. तो अत्यंत स्पष्टपणे आणि मोकळेपणाने कबूल करतो की त्याच्या पूर्ण आयुष्यात त्याने पहिल्यांदाच एका स्त्रीला इतके अप्रतिम लढताना पाहिले आहे. आता इथे एक प्रचंड मोठा विरोधाभास उभा राहतो ना. नक्कीच. म्हणजे विचार करा,
जो योद्धा काही तासांपूर्वी आपल्या हिंस्र प्राण्यांकरवी माणसांच्या हाडांचा चुरा करत होता, ज्याने रक्ताचे पाठ वाहवले आहेत. तोच माणूस आता सकाळच्या उजेडात एका शत्रू पक्षातील स्त्री योद्धेच्या शौर्याचं अत्यंत आदराने आणि नम्र शब्दांत कौतुक करतोय. क्रौर्याकडून सन्मानाकडे जाणारा हा बदल किती थक्क करणारा आहे. आणि याच कारणामुळे हा प्रसंग ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो. इथे आपल्याला तत्कालीन समाजातील स्त्री-पुरुष स्थान आणि युद्धभूमीवरील त्यांच्या सहभागाबद्दल खूप काही शिकायला मिळतं. त्या काळात स्त्रियांनी राजकारणात असणं वेगळं, पण प्रत्यक्ष रणांगणावर हातात तलवार घेऊन लढणं हे मुळातच अत्यंत दुर्मिळ होतं. हो, ते अपवादात्मकच होतं. त्यातही शत्रू पक्षातील एका स्त्रीने दाखवलेल्या युद्ध कौशल्याला एका कट्टर शत्रूने अशी मोकळेपणाने आणि आदरपूर्वक दाद देणं हे तत्कालीन युद्धनीतीच्या पलीकडचं आहे. अगदी खरंय. हे पेन्सातील खिलाडू वृत्ती आणि योद्ध्यांबद्दलचा अत्यंत उच्च दर्जाचा आदर दर्शवतं. बाजी इथे केवळ एक क्रूर रक्तपिपासू सेनापती म्हणून समोर येत नाही, तर तो गुणांची कदर करणारा एक प्रगल्भ योद्धा म्हणून उभा राहतो. अगदी बरोबर, समोरच्याच्या शौर्याचा सन्मान करणारा एक योद्धा. हे खरंच खूप मोठेपणा आहे. म्हणजे समोरचा आपला शत्रू आहे, तो आपल्याला मारायला आला आहे हे माहीत असूनही त्याच्यातल्या गुणांचं कौतुक करायला मनाचा एक वेगळाच मोठेपणा लागतो. हो ना? आणि या एका वाक्यातूनच युद्धाच्या मैदानावर तलवारींची जागा संवादाने घेतली. काल रात्री जिथे हिंस्र श्वापदे राज्य करत होती, तिथे आता भाषेने आपली जागा निर्माण केली. नूरजहांनीही न घाबरता त्याला थेट प्रश्न विचारला. तिने बाजीच्या प्राण्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या कलेला दैवी करामत म्हटलं आणि अतिशय नम्रपणे विचारलं की ही विद्या तुम्ही कुठून शिकलात? आणि यावर काय उत्तर आलं? पण इथे सर्वात मोठा धक्का बाजीलाच बसतो. कारण नूरजहां हा संपूर्ण संवाद चक्क अस्खलित मराठीत साधते. बापरे, हा या संपूर्ण कथेतील दुसरा आणि सर्वात मोठा कलाटणी देणारा क्षण आहे. हो ना. कारण भाषा हा कधीच केवळ शब्दांचा समूह नसतो, तो दोन भिन्न संस्कृतींना जोडणारा एक अत्यंत भक्कम पूल असतो. अगदी. जेव्हा युद्धभूमीवर तुमचा कट्टर शत्रू अचानक तुमच्या मातृभाषेत तुमच्याशी अत्यंत आदराने बोलू लागतो, तेव्हा माणसाच्या मनातील शत्रुत्वाची धार, त्याच्या मनातील राग नकळतपणे गळून पडतो. खरंय. बाजीसाठी हा एक खूप मोठा धक्का असणार, कारण समोर उभी असलेली मोगल स्त्री त्याच्याच मातीची भाषा बोलत होती. आणि नूरजहांने त्याचे आश्चर्य पाहून त्याला स्पष्टीकरणही दिलंय. ती म्हणाली, गेली 5 वर्षे आम्ही महाराष्ट्रात आहोत आणि माझ्या खूप मैत्रिणी मराठी आहेत, त्यामुळे मी मराठी बोलू आणि समजू शकते. अरे वा. हे वाक्य वाचताना मला खरोखरच खूप आश्चर्य वाटलं. मोहिमेवर आलेली, आक्रमक म्हणून आलेली एक मोगल स्त्री केवळ तंबूमध्ये बसून युद्धच करत नाहीये. स्थानिक संस्कृतीशी, तिथल्या लोकांशी जोडली गेली आहे. तिने इथल्या स्थानिक स्त्रियांना मैत्रिणी बनवली आहे, त्यांची भाषा ती शिकली आहे. हा सांस्कृतिक सरविसडीचा किती सुंदर पुरावा आहे. हेच तर या प्रसंगाचे खरे सौंदर्य आहे. आणि हाच तो मुद्दा आहे जो इतिहासाच्या पानांवर अनेकदा दुर्लक्षित राहतो. म्हणजे आपण नेहमी असा विचार करतो की 2 वेगळ्या संस्कृती, 2 वेगळी राज्ये आणि 2 कट्टर शत्रू हे केवळ रणांगणावर एकमेकांचं रक्त सांडण्यासाठीच भेटतात. हो, सर्वसाधारण समज तसाच असतो. पण प्रत्यक्षात लष्करी मोहिमा या अनेक वर्षा चालत असत. सैन्य एकाच ठिकाणी 5-5 वर्ष तळ ठोकून असे. अशा वेळी तिथे फक्त युद्ध होत नाही, तर तिथे व्यापार होतो, संवाद होतो आणि माणसांचा माणसांशी संपर्क येतो. बरोबर. नूरजहांची मराठी ऐकून बाजीचा मुघलांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला असेल. नक्कीच. तो केवळ तिच्या शौर्याने प्रभावित झाला नव्हता, तर तिने त्याच्या संस्कृतीबद्दल दाखवलेल्या या प्रगल्भतेनेही भारावून गेला होता. शत्रूने आपली भाषा शिकणे हा बाजीला स्वतःचा आणि स्वतःच्या संस्कृतीचा झालेला एक मोठा सन्मान वाटला असणार. अगदी खरंय. आणि या सगळ्या अद्भुत घटनाक्रमाचा शेवट अशा एका वळणावर होतो, ज्याची आपण या चर्चेच्या सुरुवातीला अजिबात कल्पनाही करू शकत नव्हतो. काय होतं शेवटी? बाजीचा अंतिम निर्णय बघा. तो नूरजहांना सांगतो की तिची तलवार चालवण्याची पद्धत आणि तिची भाषा या दोन्ही गोष्टी त्याला अत्यंत आवडल्या आहेत. आणि या गोष्टीचा आदर म्हणून तो नूरजहां आणि तिचे वडील हुसेन खान यांना चक्क उद्या त्यांच्या पूर्ण फौजेसह चंद्रगड या त्याच्या स्वतःच्या गावी पाहुणचार स्वीकारण्यासाठी आमंत्रण देतो. अरेच्छा, हे ऐकायला खूप साधे वाटते, पण राजकीय दृष्टिकोनातनं हे मुत्सद्देगिरीचे एक सर्वोच्च आणि अत्यंत गुंतागुंतीचं उदाहरण आहे बरं का. म्हणजे मी तर याच विचारात अडकलीये की काल रात्री याच बाजीच्या इशाऱ्यावर अजगर मोगल सैनिकांची हाडे मोडत होते, अस्वले त्यांची हृदय फाडत होती. हो.
आणि आज सकाळी थेट उद्या आमच्या चंद्रगडावर सहकुटुंब जेवायला या असे आमंत्रण दिले जात आहे. रक्ताच्या थारोळ्यापासून ते भोजनाच्या आमंत्रणापर्यंतचा हा प्रवास कसा काय शक्य आहे, यामागे नक्की काय चाललं असेल बाजीच्या मनात? हे समजून घेण्यासाठी आपल्याला बाजीच्या मनोवृत्तीचे आणि तत्कालीन राजकीय स्थितीचे विश्लेषण करावे लागेल. या पाहुणचाराच्या आमंत्रणामागील मुत्सद्देगिरी खूप खोल आहे. हे आमंत्रण म्हणजे केवळ एक सौजन्य किंवा पाहुणचार नाहीये. मग काय आहे? हा स्वतःच्या ताकदीवर असलेल्या अढळ विश्वासाचा एक अत्यंत सूचक पुरावा आहे. जेव्हा बाजी त्यांना स्वतःच्या गडावर बोलावतो तेव्हा तो अप्रत्यक्षपणे हुसेन खान आणि नूरजहां यांना हेच सांगत आहे की मी तुम्हाला आणि तुमच्या सैन्याला काल रात्रीच कायमचे संपवू शकलो असतो, पण मी तसे केले नाही. बरोबर. मी तुमच्या शौर्याचा आणि भाषेचा आदर करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माझ्या अत्यंत सुरक्षित अशा गडावर आमंत्रित करण्याची ताकद, निडरपणा आणि आत्मविश्वास माझ्यात आहे. एका अर्थाने तो हे सिद्ध करत आहे की इथे सत्ता माझीच आहे. मला तुम्हाला मारून काहीच सिद्ध करायचे नाहीये, तर तुम्हाला जिवंत ठेवून आणि सन्मानाने बोलावून मी माझे मोठेपण आणि माझे वर्चस्व अधिक चांगल्या प्रकारे प्रस्थापित करू शकतो. अगदी तंतोतंत. शत्रूला शारीरिकदृष्ट्या संपवण्याऐवजी त्याला मनोवैज्ञानिकदृष्ट्या कायमचे जिंकून घेण्याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. खरंय. मोगल सेना जी आधीच निसर्गाच्या भयानक हल्ल्याने खचून गेली होती, ती आता बाजीच्या या अनपेक्षित सौजन्याने आणि त्याच्या आत्मविश्वासाने पूर्णपणे निशस्त्र झाली असेल. हो, म्हणजे त्यांनी मनोमन हार मानली असेल. हो ना. बाजीने केवळ हिंस्र प्राण्यांच्या जोलावर नाही, तर आपल्या चारित्र्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना जिंकले. तो या आमंत्रणातून त्यांना हे सांगत आहे की आपण राजकीय पातळीवर शत्रू असू, पण युद्धाच्या नियमांच्या आणि रक्ताच्या थारोळ्याच्या पलीकडे एक माणुसकी आणि आदराची जागा आहे जी आपण निर्माण करू शकतो. हा संपूर्ण प्रसंग खरोखरच एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा वाटतो, पण तो आपला इतिहास आहे. अगदी खरंय. तर मग या संपूर्ण सखोल चर्चेचा जर आपण एक धागा एकत्र केला तर आपल्याला नक्की काय दिसतं? सुरुवातीला निसर्गाचे ते रौद्र रूप, युद्धभूमीवरील ती अंगावर काटा आणणारी आणि सैनिकांना हतबल करणारी भीती. पण त्या सगळ्या अराजकतेच्या पलीकडे जाऊन दोन भिन्न संस्कृतीच्या, भिन्न विचारांच्या शत्रूंमध्ये निर्माण झालेला आदर आणि संवादाचा एक अत्यंत सुंदर पूल. अगदी. प्राण्यांच्या क्रूर हल्ल्यापासून सुरू झालेली रात्र दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रगडावर पाहुणचाराच्या आमंत्रणाने संपते. हा मानवी भावनांचा प्रवास थक्क करणारा आहे. आणि हा प्रवास आपल्याला एक अत्यंत मोठा धडा शिकवतो. तो म्हणजे युद्ध हे केवळ शस्त्रांनी लढले जात नाही आणि ते केवळ रक्त सांडून जिंकलेही जात नाही. बरोबर. मानवी मन, समोरच्याबद्दलचा आदर, भाषेची ताकद आणि प्रगल्भ मुत्सद्देगिरी या गोष्टी अनेकदा शस्त्रांपेक्षाही अधिक धारदार आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या ठरतात. बाजी आणि नूरजहांचा हा प्रसंग इतिहासातील एका वेगळ्याच आणि उन्नत मानवी मूल्याचं दर्शन घडवतो. जिथे तलवारी म्यान होतात आणि शब्दांचा सन्मान होतो, तिथेच खऱ्या अर्थाने नव्या इतिहासाची पायाभरणी होते. किती अचूक आणि विचार करायला लावणारे हे विश्लेषण आहे. आणि ह्याच अनुषंगाने जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. कोणता? इतिहास नेहमी फक्त तलवारींच्या, तोफांच्या आणि जिंकलेल्या किंवा हरलेल्या लढायांच्या कथा मोठ्या अभिमानाने सांगतो. पण खऱ्या अर्थाने इतिहासाला कलाटणी देणारे क्षण हे युद्धभूमीवर दोन शत्रूंनी एकमेकांशी साधलेला संवाद, भाषेची जोड आणि एकमेकांबद्दल दाखवलेला आदर यात तर लपलेले नसतात ना. खरंय. जर नूरजहांना मराठी येत नसती तर तो प्रसंग कसा वळला असता? आपण इतिहासाकडे पाहताना ही संवादाची, या मानवी आदराची बाजू किती वेळा पूर्णपणे दुर्लक्षित करतो, हा प्रश्न स्वतःला विचारून पाहण्यासारखा नक्कीच आहे. याच विचारासोबत आपण आज इथेच थांबूया.